नाही, ही अतिशय गंभीर घटना आहे. राज्यातली कायदा सुव्यवस्था परिस्थिती, गुन्हे दडपायचा प्रयत्न होणं किंवा जी पोर्शे कार दुर्घटना पुण्यामध्ये झाली त्यामध्ये आरोपींना वाचवायचा प्रयत्न करणं आणि कालची ह्या पुण्यातल्या 2 निगडण हत्या झालेल्या आहेत. म्हणजे हे गँगवॉर आहे का पॉलिटिकल असॅसिनेशन आहे का काही फायनान्शियल वाद आहेत काही समजत नाही. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. भाजपच्या राज्यकर्त्यांना फक्त राजकारण दिसतंय, सत्ता कशी वाचवायची हे दिसतंय आणि प्रशासनाकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. आता ज्या प्रकारे बदल्यामध्ये आर्थिक व्यवहार होतात त्यामुळे फार चांगल्या प्रशासनाची काही अपेक्षा करणंही गैर आहे. परंतु मला वाटतं की बदलापूरची घटना असेल किंवा मालवणची घटना असेल, आता हे जे खून व्हायला लागलेले आहेत पुण्यासारख्या शहरामध्ये, त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती रसातळाला पोचलेली आहे. आज महाराष्ट्राचं प्रशासन हे कोण चालवतंय, हे काही बिल्डर चालवत आहेत, गुंड चालवत आहेत, फायनान्सर चालवत आहेत, सावकार चालवत आहेत, काही कळायला मार्ग नाही आहे. परंतु एक अत्यंत अनेक वर्षामध्ये अशा प्रकारची बिकट परिस्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळत होती. आज देशातल्या एकूण शेतकऱ्यांच्या आत्महत्यापैकी 37% आत्महत्या महाराष्ट्रात होतात. सगळ्याच फ्रंटवर हे सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, आता निवडणुका पुढे ढकलायचा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे. मला वाटतं की मालवणचं प्रकरण असेल किंवा बदलापूरचं प्रकरण असेल, आता पुण्यातली लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन असेल, हे सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. गृहमंत्रालय संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. त्यांना फक्त राजकारण आणि सत्ता टिकवण्याशिवाय दुसरं काही त्यांच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट नाही दिसत. सर, तुम्ही एक महत्वाचं विधान केलं होतं की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते. खरं तर 26 नोव्हेंबर पर्यंतचाच कार्यकाळ आहे, पण अद्याप ज्या आहेत त्या आचारसंहिता लागू शकते किंवा तारखा आलेल्या नाही. त्याच्यानंतर दिवाळी जी आहे ते आपल्या ते 7 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. नेमकं टेक्निकली या गोष्टीचं विश्लेषण कसं करा? टेक्निकली असं आहे की राष्ट्रपती राजवट लावायचा केंद्र सरकारला पूर्ण अधिकार आहे. त्यामध्ये उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे बरेचसे निवाडे आहेत आणि त्यामुळं राजकीय सोयीकरता सेंट्रल कॅबिनेट, केंद्रीय मंत्रिमंडळ हे निवडणूक आयोगाला निवडणुका पुढं मागे ढकलण्याकरता सांगू शकतं. त्याप्रमाणे महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका ज्या नेहमी एकत्र होतात त्या वेगवेगळ्या घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुका हरियाणाच्या निवडणुका झाल्यावर होतील असे आज अंदाज बांधले जात आहेत, अटकली होत आहेत. पण त्यांनी जर पण भागलं नाही, कारण ज्या प्रकारे लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक पराभव झाला, त्यांच्या दृष्टीनं हा अनपेक्षित पराभव होता, कारण त्यांनी 405चं उद्दिष्ट ठेवलं होतं आणि त्या पराभवाच्या धक्क्यातून ते अजून सावरले नाहीत. त्यांना असं वाटतं की आपण जर निवडणुका लांबवल्या तर कदाचित परिस्थिती सुधारेल. आता नोव्हेंबर 26च्या आत निवडणुका घ्याव्या लागतील. त्यांनी जर काही भागणार नसेल तर मग कदाचित राष्ट्रपती राजवट आणण्याचा आणखीन एक पर्याय सरकारपुढं आहे. तो पर्याय जर वापरला तर मग निवडणुका आणखी काही दिवस पुढे ढकलता येतील. परंतु निवडणुका कधीही झाल्या तरी देशातली परिस्थिती दिवसेंदिवस इतकी खराब होत चाललेली आहे की आता या सरकारला लोक काही एक दिवस पण निवडणूक झाल्या क्षणी या सरकारला सत्तेतून बाहेर काढतील याची मला खात्री आहे. सर, ज्या पद्धतीने सरकारकडनं ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, अनेक लोकांच्या उपयोगाच्या योजना आणलेल्या आहेत, या योजनांची अंमलबजावणी करण्याकरता आणि सरकारचा उदो करण्याचा जो वेळ हवा होता त्याकरता ही निवडणुकीची वेळ जी आहे ती मारून नेली आहे का? एक सकृद्दशेने असं वाटायची शक्यता आहे की सगळेच मार्ग खुंटल्यानंतर आता पैसे देऊन आपण काही महिला वर्गाची मतं घेऊ शकतो असं एक समज आहे. परंतु आपण जर बदलापूरमधला महिलांचा आक्रोश पाहिला तर आम्हाला 1500 नको, आम्हाला सुरक्षितता द्या, हा एक खूप मोठा प्रमुख आवाज आपल्याला महिलांच्याकडून ऐकायला मिळाला. त्याचबरोबर गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळं जी महागाई वाढलेली आहे, नरेंद्र मोदींनी जे डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाच्या गॅसवर जे भरमसाठ कर वाढवलेले आहेत त्यामुळे महागाई वाढलेली आहे.
गॅस सिलेंडरचा दर 400-450 1100पर्यंत गेलेला जनतेने सहन केलेला आहे. खतावर GST आहे, विजेचे दर वाढलेले आहेत, सगळ्या गोष्टी प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि त्यामुळं 1500 रुपयांनी त्याची काही परिपूर्ती होणार नाही. त्याच्यापेक्षाही जास्त आपल्याला द्यावं लागेल आणि मला वाटतं की महिलांना सामाजिक सुरक्षा म्हणून किंवा त्यांच्या घरकामाचा मोबदला म्हणून पैसे दिले गेले पाहिजेत. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये याबद्दल स्पष्ट भूमिका घेणार आहोत. परंतु मला वाटतं हे जे पैसे दिलेले आहेत ते भीक किंवा उपकार किंवा भावबीज म्हणून दिले गेले नाही पाहिजेत. तर तो महिलांचा हक्क आहे, महिलांचा अधिकार आहे. त्या जे काम करतात, अनपेड वर्क काम करतात, बिना मोबदला काम करतात, त्याबद्दल काही समाजातर्फे काही त्याची त्यांना एक भत्ता देण्यासारखा प्रकार आहे. तर त्यामुळं मला वाटतं त्यामध्ये मतं वाढतील वगैरे काय असा प्रकार होत नाही. आपल्याला माहिती आहे की राजीव गांधी यांनी मतदानाचं वय 21 वर्षाहून 18 वर्ष खाली आणलं होतं. त्यामुळे बऱ्याच भाषणकारांनी सांगितलं होतं की आता सगळी युवकांची मतं काँग्रेसला मिळतील, पण असं काही झालं नाही. राजीव गांधींनी महिलांच्याकरता 33% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पुन्हा असं बोललं गेलं की आता सगळी 50% महिलांची मतं मिळतील. असं काही होत नाही. या गोष्टी योग्य आहेत म्हणून करणं गरजेचं आहे. मतांमध्ये त्याचा फायदा होईल असं म्हणून करून जर कोणी फायलं तर त्याचा काही फायदा होत नाही. यातील देखील हा महिलांचा अधिकार आहे, हक्क आहे. त्यांना त्यांच्या बिनपगारी कामाचा मोबदला दिला पाहिजे, महागाईची भरपाई दिली पाहिजे आणि त्यामुळं त्यांना मतं मिळतील. हा त्यांचा जर गैरसमज असेल तर त्यांना लखलाभ लाभो, त्यांना आणखी किती निवडणुका लाभवायच्या तर लांबू, पण शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका तर घ्याव्याच लागतील. अनिल वडपल्लीवार म्हणून एक कार्यकर्ते आहेत, त्यांचा संबंध थेट तुमच्याशी म्हणजे काँग्रेसशी जोडला जातोय. सुनील केदारांबरोबर त्यांचा एक फोटो आहे. भाजप तो फोटो ट्विट करत सांगते की काँग्रेस ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हायकोर्टात गेले. त्यामुळे काँग्रेसचा थेट या संपूर्ण योजनेला विरोध आहे आणि काँग्रेसचा खरा चेहरा समोर येतो लोकांसमोर, असं भाजप प्रचार आणि प्रसार करतो. पुन्हा एकदा इतका हास्यास्पद विधान आहे. आता कोण हे वडपटलीवार कोण मला काही माहिती नाही. कोणाच्या बरोबर फोटो असेल काय असेल, ते कोर्टात गेले असतील, नागरिक म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. पण ही जी पैसे देण्याची मूळ कल्पना ही आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामधली मिनिमम बेसिक इन्कम नावाची कल्पना आहे. आमच्या लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ही घोषणा केली होती. आम्हाला यश आलं नाही, त्यामुळे मी अंमलबजावणी करू शकलो नाही. पण कर्नाटकमध्ये महालक्ष्मी योजना या नावानं 2000 रुपये आम्ही देऊ म्हणून जाहीरनाम्यामधलं आश्वासन होतं आणि निवडणूक जिंकल्यावर आम्ही ते अंमलात आणलं. तेलंगणामध्ये आम्ही आश्वासन दिलं होतं आमच्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही या महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून पैसे देऊ. लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि त्या सरकारनं तिथे ती योजना अंमलात आणली. अगदी मध्य प्रदेशमध्ये देखील कमलनाथ विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी नारी सन्मान या नावाने योजना राबवायचा प्रयत्न केला होता. जाहीरनाम्यामध्ये ती आणली होती योजना. त्यामुळं हे कोणीतरी भाजपच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना निघालेली आहे आणि आम्हाला त्यामुळं फार आश्चर्याचा धक्का बसला आणि आम्ही त्याला थांबवायचा प्रयत्न करतो. ही मूर्खपणाचं हे हास्यास्पद आहे. ही मूळ कल्पना काँग्रेसची आहे, पण ही चांगली कल्पना आहे, राबवली पाहिजे. पण आमचं स्पष्ट मत आहे की 1500 रुपयांनी नुकसान भरपाई होणार नाही. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारनं जी महागाई लादलेली आहे, मग GST असेल, डिझेल पेट्रोल गॅस असेल, या सगळ्या इतकी महागाई, त्यामुळे यांनी काही भागणार नाही. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये योग्य ती भत्त्याच्या रूपानं, एक अधिकाराच्या रूपानं द्यायची घोषणा मी करणार आहोत. सर, तुम्ही बदलापूरच्या प्रकरणात आताच मुक्त बोललेला. बदलापूरच्या संपूर्ण प्रकरणात 105 जणांवर एकंदरीत गुन्हे किंवा चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. आता जे पत्रकार या संपूर्ण बदलापूरचं प्रकरण कव्हरेज करत होते, त्यातील एक महिला पत्रकार होत्या श्रद्धा टोंबरे, त्यांना सुद्धा आता गुन्हे शाखेने नोटीस पाठवलेली आणि चौकशीसाठी बोलवलेले. पत्रकार कव्हरेज करणाऱ्यांवरही आता थेट असे दडपशाहीचे मुद्दे आणले जातात आहेत का? लोकांना वस्तुस्थिती कळू नये, सत्य परिस्थिती बाहेर येऊ नये, हा सरकारचा प्रयत्न आहे. हा केवलवाणा प्रयत्न आहे, तो काही यशस्वी होणार नाही. जितकं तुम्ही मीडियाला दाबायचा प्रयत्न करा, तितक्याच वेगानं उफळून येऊन ही सगळी सत्य परिस्थिती बाहेर निघेल. कारण जन आंदोलन झालेलं आहे, हे काही विरोधी पक्षाचं आंदोलन नाही आहे. आता मालवणला जी घडली त्याबद्दल तुम्ही काहीच बोलायला तयार नाही. तुम्ही
सप्टेंबरमध्ये त्या शिल्पकाराला शिल्प करायला सांगितलं. त्यांनी नोव्हेंबरपर्यंत त्यांनी कंप्लीट करून ते पुतळ्याचे काही भाग इथं आणले आणि ते जोडला गेला पुतळा. 4 डिसेंबरला तुम्ही उद्घाटन केलं. तुम्हाला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करून एक इव्हेंट करायचा होता, कारण मोदींना महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी फार आपण देशभक्त आहोत, शिवप्रेमी आहोत असं दाखवायचा प्रयत्न करायचा होता, पण तो त्यांचा अंगलट आलेला आहे. त्यामुळे तिथेही त्यांनी सगळं क्लॅम्प डाऊन केलेलं आहे. तो शिल्पकार कुठं पळवला आहे त्याला ते माहिती नाही, त्याची मुलाखत येत नाही. त्या जो स्ट्रक्चरल इंजिनियर होता त्याला ताब्यात घेतलेलं आहे, त्यालाही कोणाशी बोलू दिलं जात नाही. आणि त्यामुळं आता सरकार हे पावचळलेल्या पॅनिक स्टेटमध्ये गेलेलं आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. निवडणुका लांबवायचा केविलवाणी प्रयत्न चाललेला आहे. काय तुम्ही 8-10 दिवस निवडणुका लांबवाल, महिनाभर लांबवाल, पण शेवटी तुम्हाला निवडणुका तर घ्याव्या लागतील. फडणवीसांनी इतिहासाबाबत आता नवीन दावा केलाय की छत्रपतींनी सुरत लुटलीच नाही, याशिवाय त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये नेहरूंनी शिवाजी महाराजांचा अपमान केला असं देखील त्यांनी आता मला वाटतं की देवेंद्रजी फडणवीस हे सुशिक्षित आहेत. ही डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे इंग्रजीमध्ये लिहिलेलं मूळ पुस्तक आहे. त्यातला जो हा रेफरन्स उतारा आहे तो त्यांनी वाचावा, त्याचा अभ्यास नीट करावा. त्यांना जर इंग्रजीमध्ये नेहरूंच्या इंग्रजीमध्ये काही अडचण असेल तर आपल्या शिक्षकांना, प्रोफेसरांना जाऊन विचारावं. अतिशय स्पष्ट रेफरन्स आहे. शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीकरता परकीयांच्यावर आक्रमण केलं, त्यांचे किल्ले लुटले, त्यांचे खजिने लुटले, त्यांच्या वखारी लुटल्या, आणि हे स्वराज्य निर्मितीकरता, स्वराज्याकरता पैसा उभारण्याकरता हे त्यांनी ते केलं, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. ज्यांनी आयुष्यभर इंग्रजांची चाकरी केली त्यांना ह्याची कल्पना येणार नाही की काँग्रेस पक्षानं स्वातंत्र्याकरता किती त्याग भोगलेले आहेत. नेहरूंसारख्या माणसांनी नगरच्या जेलमध्ये 9-10 वर्ष तुरुंगवास भोगलेला आहे. यांनी मात्र सगळ्यांनी माफीनामे मागितलेले आहेत. तर माफीवीरांना स्वराज्याकरता काँग्रेस पक्षाने काय केलं, शिवछत्रपतींनी काय केले ते कधीच कळणार नाही. सर, ओबीसी आरक्षणाकरता जे उपोषण करणारे कार्यकर्ते आहेत लक्ष्मण हाके यांनी थेट तुमच्यावरती आक्षेप घेतलाय की ते म्हणतात की पृथ्वीराज चव्हाण हे मनोज जरंगे पाटलाला भेटतात. काँग्रेसचे प्रस्थापित नेते मराठ्यांची सातत्याने बाजू घेतात, परंतु काँग्रेसमधले प्रस्थापित नेते जे आहेत ते ओबीसी आरक्षणावरती कोणतीही ठाम भूमिका घेताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे राहुल गांधी ज्यावेळेस 5 तारखेला राज्यात येतील त्यावेळेस आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचं स्वागत करू असं ते म्हणतात. हे पहा, हाक्यांना राजकारणामध्ये ते नवीन आहेत असं मला वाटतंय. कोण आहेत काय, माझं काही परिचय नाही त्या माणसाचा. परंतु मी कुणाच्या सदिच्छा भेटेला तब्येत विचारला गेलो तर तो माझा हक्क आहे. त्यामध्ये काही राजकारण बघायचं काही कारण नाही. माझी मराठा आरक्षणावरची भूमिका जगजाहीर आहे, कारण मी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं. त्यामुळे माझी काय भूमिका आहे ही स्पष्ट उघड आहे. त्याचबरोबर आम्ही कुठल्याही ओबीसी समाजाच्या आरक्षणात धक्का न लावता ही त्यातली भूमिका कायम होती. जर त्यांना माझी भूमिका आणखी पाहिजे असेल तर माझं नागपूर विधानसभेतलं मराठा आणि इतर आरक्षणाबद्दलचं भाषण त्यांनी वाचावं. नसेल तर मी त्यांना एक प्रत पाठवून द्यायची व्यवस्था करू शकतो. आणि तुम्ही ते बघा, राहुल गांधी लोकसभेमध्ये काय बोलले, लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात काय बोलले तेही जगजाहीर आहे. त्यांनी ओबीसींच्या हिताकरता जातवार जनगणना करायचा आक्रोश लावलेला आहे. त्यांना हे जर समजत नसेल तर तुम्ही भाजपची सुपारी घेऊन काम करताय. भाजपची सुपारी घ्यानंतर भाजपमध्ये तिथं जॉईन करून तुम्ही निवडणुकीला सामोरं जा. आता ते तुमचा तो मूलभूत हक्क आहे, त्याला कोणी थांबवू शकत नाही. अशा प्रकारे, आणि तुम्हाला जर तुम्हाला कुणाच्या विरुद्ध आंदोलन करायचं असेल तर तोही तुमचा अधिकार आहे, पण तो कायदेशीर पद्धतीनं नियम पाळून जरूर करा तुम्ही. सर, जाती आधारित जनगणनेची याचिका होते की सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे, त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, तो सरकारचा निर्णय असं त्यांनी म्हटलं. मग ते मोदी सरकारला विचारलं पाहिजे ना, मोदी सरकारची काय भूमिका आहे. सर, बदलापूर प्रकरण घडलं. खरं तर लोक रस्त्यावरती उतरली, लोकांनी मागणी करतात की त्या आरोपींना फाशी द्या, परंतु तुम्ही ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होता त्यावेळेस शक्ती कायदा अंमलात आणण्याच्या संदर्भात सगळ्या हालचाली सुरू होत्या. केंद्राकडे गेले 3 वर्ष हा प्रस्ताव जो आहे तो प्रलंबित आहे. त्या सगळ्या शक्ती कायद्यामध्ये ते फाशीची शिक्षेपर्यंत सुनावणी जी आहे ती होऊ शकते, तरी देखील तो केंद्रात कायदा अडवून ठेवलेला आहे.
आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात आणि देशात ज्या काही महिलांच्या विरोधी अशा प्रकारे अत्याचाराच्या घटना घडल्या त्यातून जनप्रक्षोभ जो झाला त्यातून शक्ती कायदा हा तयार आपण केला. आता शक्ती कायदा अंमलात आणण्यापूर्वी राष्ट्रपती महोदयांची त्यावेळी स्वाक्षरी लागते. गेली 3 वर्ष राष्ट्रपतींनी या शक्ती कायद्याला मान्यता दिलेली नाही आणि त्यामुळे तो कायदा महाराष्ट्रात अंमलात येऊ शकलेला नाही. आता याचं कारण हे राष्ट्रपती महोदयांना किंवा मोदी सरकारला विचारावं लागेल. सर एकदम शेवटचा प्रश्न आहे की ज्या पक्षाचे गृहमंत्री त्याच पक्षाचे आमदार नेहमी पोलिसांवर बोलताना पाहायला मिळतात. त्याच्यानंतर असं म्हणतात की 61 जणांचा एन्काउंटर करणाऱ्यांचा मुख्यमंत्र्याचा मी मुलगा आहे अशी विधानं केली जातात. त्याच्यानंतर म्हणतात ज्यावेळेस मी रस्त्यावरून आंदोलनाला उतरतो तेव्हा दरवाजे बंद केले जातात. हे विधान एका आमदाराचा मी हिंदूंचा गब्बर आहे असं विधान एका आमदाराकडून लोकप्रतिनिधीकडून किंवा गृहमंत्री ज्या पक्षाचा आहे त्यांच्याकडून येणं कसं बघतात ह्या सगळ्या? कारण महाराष्ट्राच्या संपूर्ण ही सगळी महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था ही सगळी बिघडलेली आहे. दिवसाढवळ्या खून होत आहेत. पुण्याच्या 2 घटना आपण आत्ता पाहिल्या आणि जर काही घटना घडल्या तर त्या आरोपींना वाचवायचा प्रयत्न शासनाकडून कसा होतो तेही महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना आता निवडणुकीला सामोरं जाताना भीती वाटते आहे आणि निवडणुका लांबवायचा प्रयत्न केविलवाणा प्रयत्न भाजपकडून होतोय. मला वाटतं कायदा सुव्यवस्था परिस्थिती किंवा लोकप्रतिनिधीचं भाजपच्या लोकप्रतिनिधीचं वर्तन कोणी शिवीगाळ करतंय कोणी धमक्या देतंय कोणी गोळीबार करतंय हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं महाराष्ट्राची जनता आता सत्ता परिवर्तन करण्याकरता आतुर आहे तयार आहे. म्हणजे झाल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.